हाय गाईज, जय भीम गाईज. तर मी परत आले ब्लॉगमध्ये. सकाळी पण मी ब्लॉग टाकला होता. आता मी कामावून आले. आता परत फरमाईश आली मला की आज माझं सुट्टी आहे मिस्टरांची, तर मला चिकन बिर्याणी खायची आहे. आता कामावून आले, आता त्यांच्यासाठी मी चिकन बिर्याणी बनवते. तर आता पोराला सांगितलं मी तांदूळ आणि चिकन कोथिंबीर वगैरे आणायला. मी आपली शॉर्टकटच बिर्याणी करणार आहे. तर माझी शॉर्टकट बिर्याणी मी तुम्हाला दाखवणार आहे. एकदा मी केली होती पण मला ती खायलाच भेटली नाही. तर आता मी तुम्हाला शॉर्टकट बिर्याणी सांगते. जास्त काही टाकायचं नाही आहे. लयच अर्जंट असलेली भूक लागली ना आपल्याला तर शॉर्टकट बिर्याणी करायची. तर मी काय नाही, लसूणच्या पाकळ्या घेतल्या 2 कांड्या आणि हिरव्या मिरच्या घेतल्या एवढ्या बस झाल्या. तिखट झाले की पोरं परत येतात झालं. आणि कोथिंबीर टाकायची थोडीशी आणि अद्रक घे ती फ्रीजमधून. आणि अद्रक घ्यायची आणि मस्त वाटायचे. मग टमॅटो पण काढ. टमॅटो, कोथिंबीर, म्हणजे कोथिंबीर आणि मिरची, लसूण हे सगळं वाटताना टाका. आणि आता मी फक्त कांदा आणि टमॅटो कापणार आहे आणि तो तळणार आहे बिर्याणीमध्ये. तर तुम्ही म्हणते ना अशी कशी बिर्याणी, तर ती शॉर्टकट बिर्याणी आहे. आता वेळ पण खूप झालाय आणि मी आता कामून आल्यामुळं मी पण आता खूप दमलगत झाले. मला पण नव्हता, कंटाळले आला, पण आता काय करू. मिस्टरमध्ये माझा गुरुवार आहे, मला खाऊ दे. तरी सकाळी बघा ना मी फ्लॉवरची भाजी, भेंडीची भाजी सगळं बनवलं होतं. भात डाळ संपला काय ग तसंच. भात संपलाय, डाळ पण संपली. म्हणजे पातेल्यात काय आहे? अगं मला वाटलं बाबा पप्पाला भात नाही पूर्ण म्हणून परत केलता. मग कशाला करायचं आता, परत तो भात पडणार ना तसाच. तू सकाळी घेऊन जा. हा आता तेच करत बसते मी सारखं. सकाळी घेऊन टमाटे एवढेच का दिले? 3च झाले ना. जाऊ दे, चला आता कांदा कापते मी. कांदा घेतलाय मी, कटिंग करते कांदे 2-4 पटपट आवडते. बघा माझी शॉर्टकट बिर्याणी दाखवते मी तुम्हाला. डोकं पण काय दुखतंय काय सांगावं माझं. असं वाटत होतं मस्त झोपा वगैरे. चाकू कुठे ग? खालीच असेल. खाली नाही दिसत. डोकं का दुखतंय नंतर चाकू कुठे? चाकू पण सापडलं. टमाटे धुतले ना ग. टाकते कांदे पटापटा. अशी शॉर्टकट बिर्याणी पटकन होती बघा. बघा आता बिर्याणी झालेली आहे, मस्त शिजलेली आहे. आणि बघा शॉर्टकट बिर्याणी एकदा तुम्ही पण ट्राय करा आणि नक्की खावा. आणि आता या जेवायला. आता आम्ही आता खातो बिर्याणी. 11 वाजलेत. 11 वाजता त्यांची बिर्याणी झाली आत्ताशी. तर आम्ही बसतो जेवण करायला. ते पण तुम्हाला आम्ही सांगणार आहे. चला गाईच आता खायला जाऊ आपण बिर्याणी. काय काहीतरी अन्न मागून ताट प्लेट. हाय कर, काहीच नाही का हाय करा आपल्या गाईला. सपोर्ट करा गाईज. तर गाईज भरपूर सपोर्ट करा आम्हाला. परत आणायचं ना. तर गाईज बघा रात्री ते येत आहेत आणि आमच्या घरी चाललेत गाणी चालू. परत आणायची ना ग. बघा माझ्या मम्मीने बिर्याणी आणली पण अर्धेच काम करायला लागले. बघू शकता तुम्ही. बघा कसे बसतात. तर मला सांगितलं परत आणायला. आपण परत आणू हँडल करणार आहे मम्मी ब्लॉग. तर मी आता तिला सांगितलं परत आणायला. मी आणलंय बिर्याणीचे पातेलं आणले. तर आता हे आता बघा घेऊन येते. तर आता जेवायला बसणार आहे आम्ही. वाजलेत रात्रीचे 11.
सकाळी उठायचं, पाणी भरायचं, कधी कामावर कधी स्वयंपाक करायचं जायचं. आता आणलेत बघा आमच्या किती बाईने पाळली. आता मी जेवणार आहे. तर काय आता आपण इथून ब्लॉग एंड करूया. तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि आमची बिर्याणी कशी वाटली तुम्हाला प्लीज कमेंट करून सांगा. आणि मी पण उद्यापासनं माझं यूट्यूब चॅनल खोलणार आहे. तर प्लीज माझ्या पण यूट्यूब चॅनलला भरपूर सपोर्ट करा. मी खाली माझी लिंक देते माझ्या आयडीचे. तर प्लीज मला पण खूप सपोर्ट करा. जसं माझ्या मम्मीला सपोर्ट करतो तसं मला सपोर्ट करा. माझे पण डेली ब्लॉग येणार आहे. तर प्लीज बघा आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की माझे ब्लॉग कसे झाले. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.